सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदया, सन्माननीय अधिकारी वर्ग, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधूंनो, आज या ठिकाणी या सभागृहामध्ये विषय क्रमांक 12 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 29 अन्वये महानगरपालिका ठरवी अशा लागू असलेल्या निवडणूक प्रभागांचा समावेश असलेला 8 प्रभाग समितीची रचना करणे असा हा ठराव या ठिकाणी मंजुरीला आलेला आहे आणि सभागृह नेते सन्माननीय सागरजी नाईक साहेबांनी या ठिकाणी या प्रभागाची रचना आम्हाला वाचून दाखवली। वास्तविकता हा रडीचा डाव आहे असा माझा आरोप आहे। तर सरळ सरळ 111 नगरसेवक आहेत, जेवढ्या प्रभाग समिती आहेत तेवढ्याच प्रभाग समिती अस्तित्वात असल्या पाहिजेत, परंतु या ठिकाणी शिवसेनेला दिघा विभाग मिळेल, ऐर्ली विभाग मिळेल आणि घनसोळी विभाग मिळेल। या 3 प्रभाग समित्या शिवसेनेला मिळू नयेत आणि म्हणून हा रडीचा डाव या ठिकाणी खेळला गेलेला आहे। सन्माननीय माझे सहकारी मित्र सुरजजी या ठिकाणी विस्तृतपणे बोलले। आमच्या सभागृह नेत्यांनी म्हणजे आजच नेमलेल्या सभागृह नेत्यांनी हा अभ्यास तितक्या तत्परतेने केला की ही सीमांकन ती सीमांकन उभ्या आडव्या, पण हे जोडताना त्या ठिकाणी नागरिकांच्या सुद्धा समस्या लक्षात घेतल्या पाहिजेत। दिघा विभागाच्या नागरिकांना तुम्ही ऐर्ली विभागाला जोडलंय, 4 किलोमीटरचा वळसा मारून, ना कुठे तिथे अंडरपास आहे, ना भुयारी मार्ग आहे, ना फ्लायओव्हर आहे। त्या नागरिकांना त्यांच्या विभागाची कामं करण्याकरता आणि तिथल्याच अधिकाऱ्यांना, म्हणजे ते स्थापत्य विभाग असू दे, कर विभाग असू दे, इतर सगळ्या सक्षम अधिकाऱ्यांना तेवढ्या विभागाचा कायापालट करण्यासाठी तेवढा वळसा मारून, तेवढा अभ्यास करून तितका वेळ खर्ची करावा लागणार आहे, याचा सुद्धा विचार या ठिकाणी महापौर महोदया केला गेला पाहिजे। आपण फक्त या ठिकाणी रेषा जोडल्या आहेत, पण त्या रेषा जोडल्याने माणसं तुटणार आहेत, याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे। या ठिकाणी घनसोली विभागाची रचना ही आमचे सहकारी म्हात्रे साहेबांनी सांगितले की पूर्वी ज्याप्रमाणे जोडली होती त्याप्रमाणे जोडली गेली पाहिजे ती, परंतु प्रभाग रचना जोडताना काही ठिकाणी नाले तोडले गेले। म्हणजे टीट फॉर टॅट तुम्हाला द्यायचं आहे का? तुम्ही हे टीट फॉर टॅट करताना नागरिकांच्या भावनाशी खेळताय, त्यांच्या नागरिक सुविधेच्या संदर्भातला प्रश्न निर्माण होतोय, या सुद्धा त्या ठिकाणी भावना लक्षात गेल्या पाहिजे। कारण त्यावेळेला ज्या रचना आहेत, जसं सुरेश पाटील साहेबांनी सांगितलं ते उपोषणा, मी त्यांच्या भावनाशी सहमत आहे। आमच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे, नाही असं नाही, सत्तेत राहणारा प्रत्येक माणूस मशगूल असतो आणि म्हणून तो चुका करतो, पण त्या चुका सुधारणं सुद्धा माणूस असला पाहिजे, माणुसकीची भावना सुद्धा मनामध्ये असली पाहिजे। सुरेश पाटील उपोषणाला बसले म्हणून आम्हाला आनंद नाही झाला, आमचे सहकारी मित्र उपोषणाला का बसले, त्यांचा प्रश्न का निघाला नाही, त्या भावना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। आणि या ठिकाणी या सभागृहात राजकारण नाही तर समाजकारण झालं पाहिजे असं आम्ही सुरुवातीलाच म्हटलंय। आम्ही राजकारणातल्या शालजोडा या सभागृहाच्या बाहेर काढून आलेलो आहे। मग या सभागृहातून तोच संदेश पुन्हा एकदा या ठिकाणी जाऊ नये अशी मी वारंवार विनंती या ठिकाणी करतोय। तुम्ही कुठल्या एका पक्षासाठी नागरिकांना वेठीस धरू नका। शिवसेनेला प्रभाग समिती मिळत आहेत म्हणून जोडा तोडायचं काम या ठिकाणी आपण करताय, ते पण आजच, म्हणजे सभागृह नेत्यांची निवड आज होते, विरोधी पक्ष नेत्यांची निवड आज होते, सभागृह परिपूर्ण होत आहे आणि तुम्ही थोड्या वेळातच सगळ्यांना या ठिकाणी प्रभाग रचनेमध्ये जोडून तोडून मोकळे झालेले आहेत आणि आपण त्याला पाठिंबा देत आहे। हे चुकीचं आहे। या चुकीच्या भावना आमच्या तुम्ही लक्षात घ्या। या ठिकाणी सगळे नगरसेवक काम करण्यासाठी आलेले आहेत, स्वतःचं घर भरण्यासाठी, स्वतःची कामं करण्यासाठी नाही आलेत, तर नागरिकांची कामं या ठिकाणी झाली पाहिजेत। या प्रभाग रचनेवर बरंच काय निर्भर करतंय। या प्रभाग समितीतले छोटे छोटे विषय प्रभाग समितीत मांडले जाणार आहेत आणि हे छोटे छोटे प्रश्न या ठिकाणी सभागृहातच त्या प्रभाग समितीच्या सुटले जाणार आहेत। त्यामुळे या समितीला फार मोठं गांभीर्य आहे आणि हे गांभीर्य महापौर मध्ये आपण या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे। या ठिकाणी तुम्ही 1, 6, 14 ही प्रभाग रचनाच मला कळली नाही, मला हे कळण्यासाठी वेळ हवा आहे। माझ्यासारख्या अनेक नगरसेवकांना ही भावना म्हणजे त्या कळलेल्या नाही, त्यामुळे त्या कळण्यासाठी आवश्यकता असणारा वेळ हवा आहे। म्हणून हा प्रभाग समितीचा ठराव आपण स्थगित ठेवावा अशी मला आपल्याला विनंती करतोय आणि या विनंतीच्या मागे माझ्या नाही तर या सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना आहेत।
तुम्ही एकतर्फी निवडणूक जिंकलेले सुद्धा असाल, आम्ही तुमचं अभिनंदन करतो आमच्या चुकामुळे. परंतु या ठिकाणी आज प्रभाग समितीच्या माध्यमातून नागरी सुविधा सुद्धा होणार आहेत. परंतु जे पायपीट करणारे नागरिक आहेत, जे गरीब लोक आहेत, जे झोपडपट्टी भागातले आहेत, त्यांना तुम्ही विनाकारण त्रास या ठिकाणी देऊ नका. कारण तितक्याच विश्वासार्थानं त्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे. भले एका पक्षाला केलं असेल, एका पक्षाचे नगरसेवक निवडून दिलेले असतील, तो पराभव या ठिकाणी तुम्ही मान्य केला पाहिजे, खेळाडू वृत्तीने मान्य केला पाहिजे. अशा जोडतोड वृत्तीनं या ठिकाणी चुकीचा संदेश या सभागृहातून जाता कामा नये, ही प्रामाणिक भावना या ठिकाणी मी बोलून दाखवतोय. माझी भावना तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या महापौर महोदया, कारण तुम्ही या ठिकाणी सभागृह चालवत आहे आणि सभागृह चालवताना सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला बोललात त्याप्रमाणे तुम्ही वागलं सुद्धा पाहिजे, अशी माझी स्वतःची भावना आहे. परंतु या ठिकाणी हे तोडफोड वृत्ती या ठिकाणी थांबली गेली पाहिजे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी चांगला संदेश या सभागृहाच्या माध्यमातून गेला पाहिजे. नवी मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिका ओळखली जाते. या महानगरपालिका अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आज सकाळी सुद्धा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताना आज एक पुरस्कार मिळाला म्हणून जाहीर केलेला आहे. परंतु या महानगरपालिकेला सुद्धा अशा स्वरूपाच्या कामामुळे गालबोट लागता कामा नये, ही माझी भावना आहे. म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेन, आपल्या माध्यमातून विनंती करेन, हा प्रभाग समितीचा ठराव या ठिकाणी स्थगित ठेवावा, अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा आणि याच्यामध्ये सुधारणा सुद्धा झाली पाहिजे. म्हणून या प्रभाग समितीचा ठराव आपण या ठिकाणी स्थगित करावा अशी मी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.